नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र ताजने आपलं रविताज ऑनलाईन बँक अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, बँक एक्झाम्स, स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम्स, यूपीएससी एक्झाम्स, एमपीएससी एक्झाम्स, एमबीए सीईटी असेल, लॉ एंट्रन्स एक्झाम्स असेल, त्यामध्ये आपण आज फार महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत. टॉपिकचं नाव आहे डिफरन्स बिटवीन एलसीएम आणि एचसीएफ. मित्रांनो, म्हणजे आपल्या ह्या लेक्चरच्या फ्री सिरीजमध्ये दॅट इज लेट्स एक्झाम्स मेड इट सिम्पल नाऊ या लेक्चरच्या फ्री सिरीजमध्ये आपण भविष्यामध्ये सुद्धा नवीन नवीन लेक्चर्स घेऊन आपण आपल्या समोर येणार आहोत. त्यामुळे आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू काइंडली सबस्क्राईब अवर चॅनल फॉर मोर अपडेट्स ऑफ ऑल दिस एक्झामिनेशन. सो माय डिअर फ्रेंड्स, लेट स्टार्ट अवर टुडेज लेक्चर. मित्रांनो, टॉपिकचं ऍक्च्युअली आज नाव ऑलरेडी मी सांगितलंय, डिफरन्स बिटवीन एलसीएम आणि एचसीएफ. ऍक्च्युली एक्झाम मध्ये आपल्या कन्सेप्ट फार सुंदर क्लिअर पाहिजे, अन्यथा आपला स्पीड वाढणार नाही. मी वारंवार सांगत असतो, जो पण आपला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तो पण आपला स्पीड वाढणार नाही. त्यामुळे आपण आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा किंवा भविष्यात आपल्या फ्री सिरीजमध्ये सुद्धा आपण असेच अपडेट्स आपण डिस्कस करणार आहोत विथ ऑल दिस सॅम्पल एक्झाम्पल, स्टँडर्ड कन्सेप्ट, स्टँडर्ड सोल्युशन्स. सो लेट स्टार्ट माय डिअर फ्रेंड्स. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, एलसीएम आणि एचसीएफ. एलसीएमचा अर्थ काय? लिस्ट कॉमन मल्टिपल. आणि एचसीएफचा अर्थ का? हायेस्ट कॉमन फॅक्टर. शुद्ध मराठीमध्ये एलसीएमला आपण लसावी असं म्हणतो, म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. दोन्हीमध्ये फरक समजून घ्या की दोन्ही ठिकाणी वी आहे, मराठीमध्ये दोन्ही ठिकाणी वी आहे, पण इकडे वी म्हणजे विभाज्य, इकडे वी म्हणजे विभाजक. म्हणजे एलसीएमचा फुल फॉर्म आहे लिस्ट कॉमन मल्टिपल आणि एचसीएफचा फुल फॉर्म आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. सो राजांनो, आपण डेफिनेशन पासून, आपण व्याख्येपासून आपण सुरुवात करूया आणि नंतर आपण एक सॅम्पल एक्झाम्पल आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सो राजांनो, व्याख्या बघा. आपण जर एलसीएमची व्याख्या जर बघितली, बघा एलसीएमची व्याख्या काय सांगते? द एलसीएम ऑफ टू ऑर मोर गिवन नंबर्स इज द लिस्ट नंबर विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय इच ऑफ देम. व्याख्या फार प्रामाणिकपणे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे एलसीएम ऑफ टू ऑर मोर नंबर गिवन नंबर इज द लिस्ट नंबर, म्हणजे लिस्ट शब्द या ठिकाणी अपेक्षित आहे. लिस्ट नंबर विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय इच ऑफ देम, म्हणजे शुद्ध मराठीमध्ये दोन किंवा अधिक संख्यांनी पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान संख्या. ओके, म्हणजे राजांनो, व्याख्या आपण जर बघितली तर लसावी म्हणजे काय? दोन किंवा अधिक संख्यांनी पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान संख्या. म्हणजे साध्या भाषेमध्ये बघा, जर मी जर म्हटलं, म्हणजे मूल्य काय असतं लसावीचं, म्हणजे आपण जर बघितलं, जर आपण डेफिनेशन आपण जर प्रॉपर कन्सेप्ट जर आपण समजून घेतली तर दिलेल्या संख्यांच्या बरोबर किंवा त्यापेक्षा मोठी असते. म्हणजे राजांनो, लसावी कधी पण हा दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्ये एवढा असेल किंवा त्यापेक्षा मोठा असतो. समजून घ्या, लसावी कधी पण हा दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्ये एवढा असतो किंवा त्यापेक्षा मोठा असतो. आणि हा लिस्ट कॉमन मल्टिपल आहे विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय इच ऑफ देम, हे आपण समजून घेतलं गेलं पाहिजे. आणि साध्या भाषेमध्ये बघा, अर्थ जर बघितला आपण तर हा सामायिक गुणाकार आहे. म्हणजे सामायिक हा गुणाकार म्हणजे काय राजांनो? मल्टिपल्स. साध्या भाषेमध्ये मल्टिपल्स आहे. म्हणजे लसावी काढताना आपण कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं आपण मल्टिप्लिकेशन घेतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता राजांनो, मसावी बघा. मसावीची आपण जर व्याख्या बघितली तर मसावी काय सांगतो बघा, म्हणजे इंग्लिशमध्ये एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर. एचसीएफ ऑफ टू ऑर मोर नंबर इज द ग्रेटेस्ट नंबर दॅट डिवाइड्स ईच ऑफ देम एक्झॅक्टली. हे लक्षात घेत चला. द एचसीएफ ऑफ टू ऑर मोर नंबर इज द ग्रेटेस्ट नंबर दॅट डिवाइड्स ईच ऑफ देम एक्झॅक्टली. म्हणजे साध्या मराठी भाषेमध्ये व्याख्या काय सांगते? दोन किंवा अधिक संख्यांना पूर्ण भाग देणारी सर्वात मोठी संख्या. आणि आपण जर मूल्य जर बघितलं, दिलेल्या संख्यांच्या बरोबर किंवा त्यापेक्षा लहान असते. राजांनो, साधी बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, लसावी हा त्या संख्येतील मोठ्या संख्ये एवढा असतो किंवा त्यापेक्षा मोठा असतो, आणि मसावी हा दिलेल्या संख्येच्या बरोबर किंवा त्यापेक्षा लहान असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे साध्या भाषेमध्ये लसावी हा मोठा असतो आणि मसावी हा लहान असतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे दिलेल्या संख्येतील एक तर मोठ्या संख्या एवढा असेल लसावी जर बघितलं आपण, किंवा त्यापेक्षा मोठा असेल, आणि मसावी जर बघितलं आपण तर दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्या एवढा असेल किंवा त्यापेक्षा लहान असेल, आपण हे समजून घेतलं गेलं पाहिजे माय डिअर फ्रेंड्स. ओके, सो राजांनो, आणि अर्थ जर बघितला बघा, अर्थ काय? अर्थ आहे सामायिक अवयव आहे. म्हणजे लसावी काढताना आपण कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन घेतो, आणि मसावी काढताना आपण फक्त कॉमन फॅक्टर्स घेतो, आपण हे समजून घेतलं गेलं पाहिजे. राजांनो, आपण व्याख्या बघितली बघा. आता लसावी आणि मसावी मधला फरक ऍक्च्युअली आपल्या मुलांना समजत नाहीये. म्हणजे आपण लसावी कुठं काढला पाहिजे, मसावी कुठं काढला पाहिजे, आपण एक सॅम्पल एक्झाम्पल घेऊन आपण डिस्कस करूया. ओके, सो राजांनो, सॅम्पल एक्झाम्पल जर बघितलं बघा, समजा मला 2 व 4 या संख्येचा मला काय काढायचं आहे? सिंपल बघा, 2 आणि 4 या संख्येचा मला समजा लसावी काढायचा आहे. ओके, आपण एक एक्झाम्पल सुंदर प्रकारे बघूया. सो लक्ष आपण प्रामाणिकपणे देऊया. ओके,
ओके, सो लिसन माय डिअर फ्रेंड्स, बघा एलसीएम म्हणजे आपण डिस्कस केलं, इट इज द लिस्ट कॉमन मल्टिपल विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय ईच ऑफ देम. म्हणजे राजांनो आपण काय करतो राजांनो, 2 व 4च्या आपण मल्टिपल्स अगोदर लिहितो, म्हणजे 2च्या आपण पटीच्या संख्या लिहितो. साध्या भाषेमध्ये आपण 2च्या पटीच्या संख्या लिहितो. ओके, ओके, सो 2च्या पटी संख्या राजांनो म्हणजे आपण साध्या भाषेत 2चा पाडा लिहितो बघा. सो 2चा पाडा काय आहे आपल्याकडे, सो बघा, बेकबे बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसक 12. म्हणजे मल्टिपल्स हे राजांनो काय असतील, एनलेस असतील. ओके, मल्टिपल्स हे कशा असतात, एनलेस असतात. मल्टिपल्स हे एनलेस असतील. ओके, तसं बघा 4चा पण आपण जर पाडा जर लिहिला, 4चे मल्टिपल्स आपण लिहिले तर बघा 4 एक 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. म्हणजे राजांनो एम स्टँड्स फॉर मल्टिपल्स, हे लक्षात घेत चला. एम स्टँड्स फॉर मल्टिपल्स. ओके, आता यामधला म्हणजे थोडक्यात पटीच्या संख्या. ओके, थोडक्यात हे काय आहेत, हे सगळे विभाज्य आहेत. 2 आणि 4 ने विभाज्य आहेत. आता राजांनो सी म्हणजे काय, सी म्हणजे कॉमन. सी म्हणजे काय, कॉमन, सामायिक. बघा, ओके, सो याच्यामध्ये आपण जर सामायिक अवयव जर बघितले बघा, ओके, सामायिक आपण जर घटक जर बघितले, सामायिक कोण कोण राजांनो बघा. सो मी हायलाइट करतो बघा. ओके, सामायिक कोण कोण राजांनो बघा, 4 आहे. ओके, 4 आहे. नंतर राजांनो 8 आहे. ओके, नंतर राजांनो 12 आहे. ओके, हे बघा सामायिक राजांनो मल्टिपल सुद्धा काय असतील, एनलेस असतील. हे सुद्धा एनलेस असतील. ओके, हे सुद्धा एनलेस असतील. ओके, आणि यातला आपण राजांनो लिस्ट मल्टिपल घेतो. साध्या भाषेमध्ये बघा, सिंपल बघा, कन्फ्युज होऊ नका. यातला आपण लिस्ट मल्टिपल घेतो म्हणजे लघुत्तम आपण घटक घेतो. ओके, लघुत्तम राजांनो कोण आहे, तर लघुत्तम आपले 4 आहे. म्हणून आपण मगाशी बोललो बघा, लसावी कधी पण हा त्या संख्येतील मोठ्या संख्या एवढा असतो किंवा त्यापेक्षा मोठा असतो. ओके, लसावी हा, लक्षात घ्या, लसावी हा त्या संख्येतील मोठ्या संख्या एवढा असतो किंवा त्यापेक्षा मोठा असतो. म्हणजे राजांनो 4 असा मल्टिपल आहे तो 2 व 4 ने एकाच वेळेस हा विभाज्य आहे आणि हा लघुत्तम सामायिक विभाज्य आहे, असं आपण डिफाईन केलं, असं आपण समजून घेतलं. आता राजांनो एससीएफ बघा, सिंपल भाषेमध्ये बघा, एससीएफ बघा. ओके, मसावी बघा, म्हणजे आपण 2चे विभाजक लिहितो. ओके, बघा, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे 2च्या आपण साध्या भाषेमध्ये अवयव लिहितो बघा. सो 2 ला कशा कशाने भाग जातो बघा, 1 आणि 2 ने भाग जातो. 4चे पण आपण राजांनो विभाजक लिहितो. सो 1 2 आणि 4. ओके, म्हणजे 1 2 आणि 4 स्वतःने भाग जातो. आणि राजांनो याच्यामधला बघा सामायिक लिहितो आपण. ओके, सामायिक. ओके, सामायिक विभाजक कोण आहे किंवा सामायिक अवयव कोण कोण आहेत राजांनो, सो 1 आणि 2 आहे बघा. आणि यातला आपण महत्तम घेतो, यातला आपण महत्तम घेतो बघा. ओके, साध्या भाषेमध्ये बघा, यातला महत्तम कोण राजांनो, 2 येईल बघा, महत्तम 2 येईल. म्हणजे राजांनो 2 व 4चा, ओके, 2 व 4चा लसावी राजांनो 4 आहे आणि 2 व 4चा मसावी महत्तम सामायिक विभाजक हा 2 आहे. ओके, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण जर कन्सेप्ट राजांनो प्रामाणिकपणे जर समजून घेतल्या, आपल्या परीक्षेमध्ये उत्तर चुकणार नाही. म्हणजे साध्या भाषेमध्ये बघा, लसावीमध्ये लघुत्तम शब्द आपला महत्वाचा आहे आणि मसावी काढता आपला महत्तम शब्द ह्या ठिकाणी महत्वाचा आहे. आता बघा एक सिंपल आपण ऍप्लिकेशन बघूया, जे एक्झाम मध्ये ऍक्च्युअली आपल्याला विचारलं जातं. एक क्वेश्चन आपण, सॅम्पल क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ओके, म्हणजे आपला लेक्चरचा हाच प्रयत्न आहे, आपण म्हणजे कन्सेप्ट डिस्कस करूया, नंतर एक सॅम्पल एक्झाम्पल डिस्कस करूया. तुम्हाला हे एक्झाम राजांनो सिंपल वाटतील. ऍक्च्युली मी वारंवार सांगत असतो की वॉर्स आर नॉट विन विथ द वेपन्स, वॉर्स आर ऑलवेज विन विथ द स्ट्रॅटेजीज. ओके, म्हणजे आपला कन्सेप्ट फार सुंदर क्लिअर पाहिजे. ठीक आहे राजांनो, सो 3 व्यक्तींची पावलं दिले बघा, 40 सेंटीमीटर आहे, 42 सेंटीमीटर आहे, 45 सेंटीमीटर आहे. आणि प्रश्न असा विचारला, असं कमीत कमी किती अंतर कापल्यावर त्या व्यक्तींची पावलं एकदा सारखी पडणार आहे. बघा, 2 कीवर्ड आपले फार महत्वाचे आहे, कमीत कमी अंतर आणि एकदा सारखं पडणं, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे माय डिअर फ्रेंड्स, आपल्या ह्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 घटकांचा किंवा 3 संख्यांचा लसावी काढायचा आहे. म्हणजे 40, 42 आणि 45 या संख्यांचा आपला लसावी काढायचा आहे. आणि हा लसावी म्हणजे काय, एवढं अंतर कापलं का त्या व्यक्तींची पावलं ही एकदा सारखी पडणार आहे. म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे, कुठल्या प्रश्नामध्ये लसावी काढला पाहिजे आणि कुठल्या प्रश्नामध्ये मसावी काढला पाहिजे. हे जर राजांनो कळलं तर वी कॅन विन द बॅटल्स व्हेरी इझिली. ऍक्च्युली एक्झाम्स आर नॉट डिफिकल्ट, एक्झाम्स आर ऑलवेज फॉर पासिंग यू, नॉट फेलिंग यू. सो माय डिअर फ्रेंड्स, म्हणून परीक्षा सॉल्व्ह करताना किंवा परीक्षा देताना आपण आपले लो हँगिंग फ्रुट्स आपल्याला सापडले, आपण परीक्षा लवकर पास होऊ शकतो आणि लवकर आपण बॅटल जिंकू शकतो.
सो माय डिअर फ्रेंड्स, पुढे आपण जाऊया बघा. इथं सोल्युशन मी काढतो बघा. लिसन व्हेरी केअरफुली. ओके, म्हणजे आपला कन्सेप्ट फार प्रामाणिकपणे या ठिकाणी क्लिअर होईल बघा. लसावी मासावी काढण्याच्या पद्धती आहेत. ओके, पण आपला एक शॉर्टकट आपण या ठिकाणी आपण शिकूया. ओके, ठीक आहे राजानो. सो मी राईट साइड इथं लिहितो बघा. ओके, लिसन केअरफुली. हे बघा राजानो. सो 40 नंतर 42 आणि 45 या तीन संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. ओके, ही पद्धत सिंपल आहे. ओके, म्हणजे आपण अवयव पाडतो, लसावीमध्ये आपण कॉमन आणि कॉमन फॅक्टर्स घेतो, पण या पद्धतीने आपण लवकर उत्तर काढू शकतो राजांनो. ओके, ठीक आहे. बघा, समजा मी बघा सपोज मी 2 ने सुरुवात करतो बघा. लहान संख्येने आपण भाग द्यायला सुरुवात करूया. सो बघा बघा इथं 20 येईल. ओके, 2 दुणे 4 0, नंतर 2 दुणे 4, नंतर 2 कवे 45 ला भाग जात नाही. 45 आपण कॅरी ऑन केले बघा. 45 आपण कॅरी ऑन केले. ओके, आता बघा पुन्हा आपण 3 ने भाग देऊया, कारण 20 बघा 20 कॅरी ऑन होईल. 3 7 21 आणि बघा 3 1 3 म्हणजे 15 3 45. ओके, बरोबर ना. 3 1 3 आणि 3 5 15. नंतर अजून बघा आपण पुन्हा 5 ने भाग देऊया. सो 5 चौक 20, 7 बघा कॅरी ऑन होतील, कारण 7 ला भाग जाणार नाही, आणि 5 3 15. ओके, तर अशा बघा या ठिकाणी आपण थांबलं गेलं पाहिजे. आता 4 ने आपण 7 ला भाग देऊ शकत नाही, किंवा 3 ला भाग देऊ शकत नाही, किंवा 3 ने आपण 7 ला भाग देऊ शकत नाही. याचा अर्थ राजानो बघा साधी एकदम कन्सेप्ट आहे. मी जर लसावी तुम्हाला विचारला बघा, लसावी किती येईल बघा, सगळ्यांचा गुणाकार बघा. ओके, याचा मसावी निघणार नाही. मसावी का निघणार नाही? कारण सामायिक अवयव नाही या ठिकाणी, कारण 42 45 आणि 42 40 आणि 45 यामध्ये सामायिक अवयव राजानो काय या ठिकाणी, म्हणून लसावी आपण या ठिकाणी निघत आहे. ओके, ठीक आहे राजानो. सो लसावी बघा एलसीएम किंवा लसावी बरोबर. ओके, सो 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 3. ओके, म्हणजे राजानो बघा ह्या लेफ्ट साईडच्या अवयव आणि बॉटम साईडच्या अवयव तुम्ही यांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. याचं राजानो उत्तर येतं बघा. समजा मी अजून पुढे इलॅबोरेट करतो बघा. 6 गुणिले 5. ओके, समजा गुणिले पुढे 6 गुणिले 5, नंतर 7 चौक 28 गुणिले 3. ओके, किंवा आपण अजून त्याला समजा 30 गुणिले 28 गुणिले 3. ओके, तर राजानो याचं उत्तर येतं बघा 2520 सेंटीमीटर याचं आन्सर येतं. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, म्हणजे राजांनो काय 2520 सेंटीमीटर अंतर कापलं का त्या व्यक्तींची पावलं ही एकदा सारखी पडणार आहे. म्हणजे साध्या भाषेमध्ये राजांनो 2520 सेंटीमीटर किंवा 2520 हा असा लिस्ट मल्टिपल आहे ज्याला 40 ने पण भाग जाईल, 42 ने पण भाग जाईल आणि 45 स्वतःने पण भाग जाईल. म्हणजे आपलं हे समजलं पाहिजे की ह्या एक्झाम्पल मध्ये लसावी काढणं हे आपल्याला महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे, आणि आपण ऑब्व्हियसली लसावी काढलाय. 40 42 आणि 45 आपण लसावी काढलेला आहे. म्हणजे राजांनो मी तुम्हाला वारंवार सांगतो की आपण भविष्यामध्ये पण आपण व्हिडिओज आपण लेक्चर्स आपण कंडक्ट करत आहोत, की जो पण आपला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तो पण आपलं उत्तर निघणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या एक्झाम्पल मध्ये आपण उत्तर काय काढलंय की 2520 सेंटीमीटर अंतर कापलं का त्या तिघांचेही पावलं ही एकदा सारखी पडणार आहे, नंतर ती वेगवेगळे पडतील. जसं या ठिकाणी दिलं 40 42 आणि 25 नंतर वेगवेगळी पडणार आहे, पण एवढं लिस्ट अंतर आहे म्हणजे हा लिस्ट मल्टिपल आहे. हा सगळ्यांनी एकाच वेळेस, इट इज द कॉमन मल्टिपल विच एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय ईच ऑफ देम आपण समजून घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे राजांनो बघा परीक्षेमध्ये लसावी कुठं कुठं आपण काढतो. सो बेलचं एक्झाम्पल, ट्रॅफिक सिग्नलचं एक्झाम्पल, किंवा पर्सन्स वॉकिंग टुगेदरचं एक्झाम्पल असेल, व्यक्तींच्या पावलांचं जे आपण आता उदाहरण जे बघितलं आहे, अशा उदाहरणामध्ये आपण लसावी काढतो. आणि ह्या ठिकाणी बघा तो तुम्हाला कीवर्ड पण ऑथर देण्याचा प्रयत्न करतो. लघुत्तम अंतर, लघुत्तम वेळ, हा कीवर्ड आपण आयडेंटिफाय केला गेला पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड्स, थँक्यू फॉर पेशंटली लिस्निंग. मी भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला असे व्हिडिओ रेग्युलरली आपण ऍक्च्युअली घेऊन येणार आहोत. सो आता आपलं लेक्चर नंबर 1 होतं. आपण भविष्यामध्ये इमिजिएटली आपण लेक्चर नंबर 2 मध्ये पण आपण भेटणार आहोत फॉर द सेम टॉपिक LCM and SF with new example, new standard example and new standard solutions. So my dear friends, I'm requesting all of you kindly subscribe our channel as Ravitaj Online Banking Academy and download this app also from Play Store for making exams made it simple now. Thank you my dear friends. Thank you. Good day.